नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलं आणि मंडळींनो, श्री सत्यनारायण महापूजेसाठी लागणारे पारंपरिक केळीचे मकर जर तुमका बनवून वय असले तर माका इंस्टाग्रामला नक्की डीएम करा, तुमका संपर्क दिलो जातलो। खळ्यात गेले आणि बघले तर भाऊजी दिसले तर भाऊजींका म्युझिशियन गणेश फॅमिली तर्फे वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा दिल्या आणि वहिनीक विचारलं, वहिनी काय माशाचो बेत जोरदार दिसतात? तर वहिनी म्हणता, होय माशांसाठी मी आज लाईन लावून उभ्या राहिलोय आणि बाईने आज 2 भले मोठे सुरमई घेतल्यानं तकडेसून घराकडे येले आणि मागे गणेश जयंतीला आमच्या खळ्यात धैकालो झालेलं तो बघित राहिलोय। मग आम्ही गेलो जेवक आणि जेवणात आज माझ्यासाठी भात आणि कोंबड्याचा मटण होता। एवढा सगळा मटण माझ्या एकट्यासाठी बनवलेला होता, कारण आऊस आणि पप्पा दोघं जण मटण खाणार नव्हते, म्हणून त्यांनी फोडणीच्या भातावरती भागवल्यानी आणि पपीक सुद्धा बदाम देऊन गप करून ठेवलेल्यानी। जेवण झाल्यावर माळ्यावरच्या आंटीने औशीक प्रसाद दिलेल्यान, तर आऊस आणि पप्पा दोघं जण मिळानकडे प्रसाद खायत राहिलेले। 3 जण झाल्याबरोबर खळ्यात जाऊन बघले तर ह्यानाकडे बँजो वाजवची जोरदार तयारी केलेल्या। सर्वेश माका म्हणता की ह्यो सांगा होतो की नवरात्रीत बँजो वाजव मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार असे। त्यांका म्हटलं आधी शाळेत जावा नाही तो तुमचो बापूस तुमका कुळीत घालतलो। आज घराकडे एक मंडळींनो बरोच उशीर झालो, म्हणून सगळे घरातले झोपान गेले। मी म्हटलं वरच्या रूम मध्ये जाऊया आणि व्लॉग एंड करूया। आम्ही भेटाया पुढच्या व्लॉग मध्ये, तर सर देवा काळजी।